ऑल राईट, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज करणार आहे मी क्वाड्स लेग्स. ॲक्च्युली आज संडे आहे मित्रांनो. काल धुलीवंदन होती, नाही टाईम भेटला यार, एन्जॉय केला आणि थकलो पूर्ण, झोपून गेलो. संडेला रेस्ट असते ती मी सॅटर्डेला गेली आणि संडेला वर्कआउटला आलो आहे. ठीक आहे, जिममध्ये पण कोण नाही आहे, प्री वर्कआउट घेतो आहे, जरूरी आहे भाई. काल एवढा थकलो आहे ना की आता मला प्री वर्कआउट खूप खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली ना मी खूप 10 दिवसानंतर लेग्स करतो आहे आज. परफॉर्मन्स तर तेवढा चांगला नसेल. तुम्हाला एक सांगू ना, मी ॲक्च्युली मी यूट्यूब करतो आहे ना, यूट्यूब मी असा ठेवणार आहे ना, स्पेसिफिक व्हिडिओ नसतील माझ्या, इन्फॉर्मेशन डेफिनेटली असेल, पण व्लॉग टाईप मी व्हिडिओज बनवतो आहे. ठीक आहे, तर तुम्ही ना काहीतरी मील खाताना किंवा टाईमपास काहीतरी घेऊनच बसा माझे व्हिडिओ बघताना, कारण व्हिडिओ थोडा मोठा असेल. स्लो एन्जॉय करत मी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे ना, आणि एकदम रॉ ठेवणार आहे मी. यूट्यूबमध्ये काहीच फॅन्सी नसणार आहे. जसा मी जगतो बेसिकली तेच मी दाखवणार आहे. डेली रुटीन जे काय असेल. 1 2 स्कूप. हां, तर काय फॅन्सी नसणार आहे, कारण ॲक्च्युली ना आपण जेव्हा असा स्पेसिफिक कुठल्या तरी याच्यावरती व्हिडिओ बनवतो तेव्हा तो एक वेगळा स्ट्रेस राहतो यार, प्रेशर राहतो की असंच बोलायला पाहिजे तसं. मी तसं काहीच नाही करणार. मी जसा बोलतो मी असा आहे, यूट्यूबवरती जसा दिसतोय तसा मी आहे. ओके, ज्या मी मिस्टेक केल्या तर तुम्ही नाही करणार ना, त्याच्यासाठी मी हे करतो आहे सगळं, स्पेशली बिगिनर्ससाठी, की त्याच्या टिप्स सांगतो आहे ना, त्या खरोखर ज्या प्रॅक्टिकली वर्क करतात त्याच मी तुम्हाला सांगते. उगाच मी काहीतरी चुकीचं सांगेन आणि तुमचा टाईम आणि तुमचा पैसा वेस्ट होईल. मला ते कुठंच नको आहे. परफेक्ट. हा आपला स्क्वॉट रॅक. ओके, थोडं रिस्की आहे, पण काय रिस्की आहे, खूप वर्षापासून लोक याच्यावरती स्क्वॉट करत आले आणि मी पण करत आलो आहे. ठीक आहे, तर याच्यावरती स्क्वॉट्स करणार आहे मी. ओके, आता मी वर्कआउट तर करतो आहे, पण आहे ना मी पोजिंग करणार आहे. कुठं माहिती आहे, इथला सर्वात बेस्ट प्लेस आहे पोजिंगसाठी. खूप मस्त वाटतं आहे. बघा, दाखवतो. हा गेट आहे ना, हा गेट मी ओपन करून मी इथं पोजिंग करणार आहे. बघा तुम्ही की पोजिंग रुटीन बघा, मजा येईल. आता तुम्ही बोलाल पिरॅमिड सेट लोडिंग का करतो आहे. ॲक्च्युअली ना मी बऱ्याच दिवसांनी स्क्वॉट्स केले, त्याच्यामुळे 1 प्लेट टाकून केला. हा आहे माझा 40% वेट, 40 to 50% वेट, जो पहिल्याच वॉर्मअप सेटला मी लावतो, जो आत्ता लावतो आहे, सेकंड वॉर्मअप सेट. ओके, आता मी बोललो 2 वॉर्मअप सेट करणार आहे, पण मी 3rd करतो आहे. का माहिती आहे, तर म्हणजे क्वाड्समध्ये आहे ना तेवढा ब्लड फ्लो नाही आलेला आहे, म्हणजे पंप नाही आलेला आहे. तर नेसेसरी नाही की 1 वॉर्मअप सेट करा, 2 करा. तर मला वाटते ना की नाही पंप येत, अजून एक करतो.
ठीक आहे. त्याच्यानंतर चांगली टाईटनेस येईल, चांगला ब्लड फ्लो येईल क्वाड्समध्ये. नंतर मी हेवी जाईन. का? कारण तुमचे जर मसल्सच प्रिपेअर्ड नसतील, ॲक्टिव्ह नसतील ना, तर यार मी इंज्युरीला खूप घाबरतो आहे ना. आपल्याला चांगलं जिवंत राहून बॉडी बिल्डिंग करायची आहे ना. तर इगो लिफ्टिंग करून रिस्कवाला गेम नाही खेळायचा आहे. ठीक आहे. मी थर्ड सेट करतो आता, जो का वॉर्मअप असेल 15 ते 20 रेपिटेशन. आणि तुम्ही रेंज ऑफ मोशन बघा, जी माझी 60 kgला रेंज ऑफ मोशन आहे ना, तीच माझी 100 to 120ला असेल. असं नाही की वेट इन्क्रीज केला म्हणजे वरच्यावरती स्क्वॉट्स करतो आहे. रेंज ऑफ मोशन फुल पाहिजे. फुल रेंज ऑफ मोशनमध्ये ट्रेन नाही केलात ना, त्यात काही सेन्सच नाही बनत आहे एक्सरसाइजला. चलो भाई, जास्त झाली बक्षोदी. Ah, 18 repetitions. फिफ्टीन 30 40 45 45 45 45 40 80 90 प्लस 12.5 2 115. ह्याला बोलतात वॉकिंग सेट. ठीक आहे. आता प्रॉब्लेम असा आहे ना की मी एकटाच आहे जिममध्ये, संडे आहे, मला स्पॉटसाठी मागे उभं राहायला पण कोण नाही. पण ठीक आहे, ट्राय करेन जास्तीत जास्त रेप्स हिट करण्याचा. PR सोबत कॉम्प्रोमाइज नाही करणार. ओके, आता मी आहे ना या 2 वस्तू यूज करणार आहे. नी रॅप. हे काय यूज करते, जर तुम्ही ते नी कॅप्स यूज करत असाल ना, तर ते युजलेस प्रोडक्ट आहे, तो नका यूज करू तुम्ही. का कारण सांगतो, तो फक्त तुमच्या नीला वॉर्म करतो, तो काहीच सपोर्ट करत नाही, हेल्प नाही करतो. नी रॅप जे आहेत ना, त्या पूर्ण टाईट तुम्ही बांधू शकता तुमच्या नीजला, आणि ते बांधल्यानंतर तुम्हाला रिअलाईज होईल की तुम्ही 10 ते 15 किलो वजन जास्त लिफ्ट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बेल्ट कोरच्या टाईटनेससाठी चांगला आहे. ओके, हा मला अलग कॉन्फिडन्स देतो. स्क्वॉट रॅक पण तुम्ही बघितलात, जो रिस्की आहे, कारण त्याच्यामध्ये रॅकच नाही आहे ना. जर फेल झालं तर डायरेक्ट पाठीमागे टाकावं लागेल, आणि मला ते चांगलं टाकता नाही येतं. मी एक व्हिडिओ बनवून त्याच्यावरती स्पेशल, जेव्हा तुम्ही स्क्वॉट्सला डीप जाता आणि पाठीमागे कोण उभा नसेल, तेव्हा ते पाठीमागे फेकून कसा द्यायचा परफेक्ट टाईमवरती, सगळं शिकून हळूहळू. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कन्सिस्टंटली बघत राहा. प्रत्येक गोष्ट शिकायला भेटेल. काही इन्सिडेंट नाही झाला पाहिजे फक्त. ओके, येस सर. बार पण बेंड होते. One more. थोडा पण मी हल्लो नाही. स्टेबिलिटी बघितलीत का माहिती आहे, मी खूप टाईमपासून स्क्वॉट्स करतो आहे आणि खूप टाईमपासून या रॅप्स यूज करतो आहे. हां, प्रॉब्लेम फक्त एकच आहे मित्रांनो, इथं AC नाही. पण हा प्रॉब्लेम नाही बोलू शकत आपण. जर सवय असेल तर काय प्रॉब्लेम नव्हतं. फक्त AC नसेल ना
तर इश्यू हा होतो की आपल्या बॉडीमधून पाणी बाहेर जास्त निघतं, पाणी म्हणजे घामाच्या स्वरूपात. त्याच्यामुळे क्रॅम्प्स येतात नंतर, वर्कआउटनंतर. आणि थोडा थकल्यासारखा फील होतो, हार्टबीट जास्त वाढते, ट्रेनिंग पण इंटेन्स आहे. हां, काय मुलं बरीच असे असतात की फटाफट सेट करतात. सेट झाला लगेच 2-3 मिनिटांनी परत सेट केला जाणार. इंटेन्स ट्रेनिंगमध्ये डेडलिफ्ट, स्क्वॉट जेव्हा तुम्ही लेग्स स्पेशली ट्रेन करता ना, कमीत कमी ना मी तर 4 मिनटाचा रेस्ट घेतो. एका सेटमध्ये 4 मिनटाचा रेस्ट, तरच तो माझा सेट चांगला परफॉर्म होतो. नाहीतर मग माझे 2-4 रिपिटेशन कमी बसतील. काय रिझन सांगतो, जी हार्टबीट आपली हाय असते ना, ती थोडी नॉर्मल स्टेजला येऊन द्यायची असते. ती पण उभा राहून इकडे तिकडं जिममध्ये फिरायचं नाही, एका शांत जागेवर बसायचं, पाणी पित राहायचं सिप सिप, आणि हार्टबीट नॉर्मल आली परत सेट करायचं, परत येऊन बसायचं, परत हार्टबीट नॉर्मल येऊ द्या. तुमची जर हार्टबीट ऑलरेडी हाय आहे आणि तुम्ही इन्स्टंट सेट करायला जात आहे, बाई हार्ट अटॅकचे चान्सेस आहेत. आता करतो आहे लास्ट सेट, बघूया. डिपेंड करतो एनर्जीवरती आणि मूडवरती माझ्या, ऑलवेज इज. तर मी लेग एक्सटेन्शन आणि स्क्वॉट्सच करेन फक्त, कारण इथली लेग प्रेस थोडी तेवढी चांगली नाही आहे. ठीक आहे, चांगलं म्हणजे करू शकतो. तर यावेळेला कमी पण जाऊ शकतं, जास्त पण जाऊ शकतं. मी ट्राय करेन 12. Yes. रिरॅक करताना खूप भीती वाटते. थोडा आहे ना लेगचा पंप चेक करतो. असा पण मी तिथे एक पोजिंग करणार आहे, दाखवतो, मस्त मजा येईल. ओके, ही आहे लेग एक्सटेन्शन या जिममधली. ठीक आहे, ओके, ह्याच्यावर करतो लेग एक्सटेन्शनचे आता मी 4 ते 5 सेट्स. ओके, या व्हेरिएशनमध्ये आता वॉर्मअप सेट केला पाहिजे की नको? मी सांगेन नको, किंवा करा, पण जर टाईम असेल तर 1 सेट करा वॉर्मअप. ठीक आहे, तसे पण तुमचे 4ही हेड्स ॲक्टिव्ह आहेत आता. तर मी एक वॉर्मअप सेट करतो आहे, थोडा वेट जास्त टाकून, कारण ऑलरेडी ब्लड फ्लो तर याची रेंज ऑफ मोशन थोडी कमी आहे, पण ठीक आहे. ओके, या मशीनचा आहे ना स्टॅक वेट जो आहे ना तो खूप कमी आहे, तर त्याच्यामध्ये मी आता डंबल ॲड करतो. जुगाड, देसी जुगाड. रेपिटेशन्स 12 to 15. येस, ते पण इझिली जाते. Yeah. 17. Yeah. फोर्थ सेट आहे लेग एक्सटेन्शनचा. अजून एक सेट करेन, 5 सेट. आता तुम्ही विचार करा ना, 2 व्हेरिएशन म्हणजे मध्ये माझे 5 ते 5 10 11 सेट माझे 2 व्हेरिएशनमध्येच झाले.
एक थर्ड व्हेरिएशनचा मी 2 सेट मारेन. 12 सेट इनफ आहे ना. मी कशाला करू 4 व्हेरिएशन 5 व्हेरिएशन 3-3 सेटचे. उगाच एनर्जी वेस्ट करू. अलग अलग प्लेट्स लावा, अलग अलग मशीन्सवरती जा. तर इझी जायला लागलं एकदम 3 सेट केल्यानंतर. समजलं. आता मी वेट इन्क्रीज करू शकतो पण इथं पॉसिबल नाही. थोड़ा फैट है. ओके. कसा आहे मित्रांनो लेगचा पंप कमेंट करून सांगा मला. ओके. आता लास्ट 2 सेट करतोय लंजेसचे. देन ओव्हर. ओके मित्रांनो मी लंजेसचे एकच सेट केला. ठीक आहे. थोडा लो फील करतोय तर ठीक आहे. जवळजवळ 10-12 सेट झालेले आहेत माझे कंप्लीट क्वाड्सचा वर्कआउट. ठीक आहे. मी फक्त क्वाड्स एका दिवसाला ट्रेन करतो. मी ज्या काही गोष्टी सांगितल्यात व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला त्या समजल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर तुमच्यामधला कोणी लेग स्किप करत असेल किंवा एक्सक्यूजेस देत असेल की लक्झरी जिम पाहिजे, इक्विपमेंट्स असे पाहिजेत, त्याला हा व्हिडिओ शेअर करा. ओके. अशी फिजिक या जिममध्ये पण बनवू शकते. ठीक आहे. आणि इथेच बनवलेली आहे मी. अलग अलग जिम्समध्ये जातो पण इथे पण मी वर्कआउट करू शकतो. माझा मसल मास मेंटेन राहतो. इवन मी ग्रो पण करू शकतो. थँक्यू मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असाच एक रॉ व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. तोपर्यंत बाय बाय. स्टे स्ट्रॉंग.